हे असं कर. जय शनिदेव, जय शनिदेव. आज शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी आल्यानंतर खऱ्या अर्थाने मनाला की ज्या शनी शिंगणापूरमध्ये देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण त्या घराला दरवाजे नाही, त्या शनिदेवाला कुठेतरी बंदिस्त केलेलं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला सण हे गेट या ठिकाणी पाहतो आपण. हे गेटला नट बोल्ट लावून गेट फिट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही मंदिराच्या दर्शनाचा काही टाईम टेबल ठेवू शकता, पण शनिदेवाचं मंदिराचा परिसर असा कुठंतरी गेट बंद करणं, त्या गेटला नट बोल्टने पॅक करणं हे योग्य नाही. कारण या शनिदेवाचं एक आगळं वेगळं महात्म्य आहे. कारण या गावामध्ये घरांना दरवाजासुद्धा नाही. आज आपण काही ठिकाणी पाहिलं तर फक्त पडदा लावलेला तुम्हाला घरं पाहायला मिळतील. आणि या देवाच्या जी शिळा आहे त्या शिळेवर कुठलं छत नाही, कुठलंही त्यावर छत टाकलेलं नाही. ऊन वारा असो पाऊस असो कुठला पण ऋतूमध्ये तो शनिदेव आपल्या भाविकांसाठी एक उभा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने मी आपणाद्वारे प्रशासनाला सुद्धा उद्या पत्रव्यवहार करणार आहे की या मंदिर परिसरामध्ये असं गेट लावणं योग्य नाही. ठीक आहे, तुम्ही सिक्युरिटी ठेवू शकता, मंदिराच्या दर्शनाचा टायमिंग काही टायमिंगसुद्धा ठेवू शकता. स्वच्छतेच्या कारणानुसार टायमिंग ठेवणंसुद्धा योग्य आहे, पण असं गेट आणि त्या गेटला कुलूप लावणं हे योग्य नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणचे ट्रस्टी असो किंवा आज अधिकाऱ्यांकडं आयुक्ताकडे या मंदिराचा कारभार आहे, त्या आयुक्तांनासुद्धा मी प्रार्थना करतो की यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन माझ्या या शनिदेवाला कुठल्या प्रकारचा बंदिस्त करू नये ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो. जय शनिदेव.